सर्वांना मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे आपला जनावरांना आपल्या आपण खुराक कोणता देतो आणि किती देतो आणि आपला खुराक कसा असतो आणि वाला चारा सुका चारा आपण कसा देतो। तर ह्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि त्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर बरं का सॉरी सगळ्यांना, कारण रात्री मी लाईव्हला आलते पण खरंच म्हणजे पहिल्यांदा लाईव्ह चालू केल्यामुळे मला काय सुचलं नाही काय बोलावं काय नाही। आणि आपल्याला म्हणजे कसं की त्यातला अनुभव नाही लाईव्हचं काय असतं काय नाही, पण अचानक मध्ये असे चुकून चालू झालते आणि बरेच जण जॉईन पण झालते, मेसेज पण आलतं, पण खरंच काही कळलं नाही त्याच्यामुळं मनापासून माफी मागते। कारण कसं असतं की आपल्याला म्हणजे ज्या गोष्टी माहीत नाही त्यात काय बोलावं काय नाही खरंच काय कळलं नाही, तर त्यासाठी सर्वांना सॉरी। तर चला आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर आज आहे शुक्रवार आणि आपल्या गायांना आज धुयाचा आहे। आज आमच्या सगळ्या म्हणजे आठवड्यातनं 2 वेळा आम्ही सगळ्या गाया धुत असतो। तर आज शुक्रवार आहे, म्हणजे एक शुक्रवारचे आणि मंगळवार, तर हे 2 वारे आपल्या गायांना आपण धुवून काढत असतो। तर आज आहे बघा धुयाचं, म्हणजे बऱ्याच असे कमेंट येतात की ताई मुक्त गोटा एवढी जनावर आहेत मुक्त गोटा का करत नाही, परत तुम्ही चाऱ्यामध्ये काय देताय खुराकामध्ये काय देताय, तर खुराक तुमचा कसा असतो किती असतो आणि काय काय असतो। तर म्हणलं चला आता ह्याच्यावरती एक व्हिडिओ बनवावाच। तर आज बघा सगळे गाया धुवायचे त्यासाठी आज सगळी कामं सकाळची आवरलेत ह्यांची आणि 9 वाजलेत आणि इकडं म्हटलं चला आज धुवूनच काढावा त्या। तर आता सगळ्या गाय धुवायचे म्हणलं ना तर दुपार होणार आहे सगळ्या गायी धुवायला, त्यासाठी म्हणलं चला अगोदर एक व्हिडिओ बनवा आणि नंतर मग गायांना धुया चालू करावं। तर कसं असतं आता आपल्या गायांना जे म्हणजे आपण चारा देतो ना, तर त्याच्यात आपल्या सध्या तर ह्याचं म्हणजे मागं पण मी सांगितलेलं आणि ह्याचा म्हणजे कसं की चारा तर मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि तरीसुद्धा आपल्याला बऱ्याचशा कमेंट आहेत। तर म्हणलं चला तुम्हाला लाईव्ह दाखवा, म्हणजे समोरासमोर दाखवावा की आपल्याकडं सध्या काय आहे खुराकामध्ये। तर कुणी बरं का सुकी वैरण पण असते, पण आता पहिल्याहून वैरण काही भेटत नाही, म्हणजे सुका चाराच भेटत नाही। आणि सुक्या चाऱ्यामध्ये काय असतं तर वैरण असते बघा, ज्वारीची कडबा। तर कडबा शक्यतो आमच्या इकडं तर म्हणजे आमच्या भागात तर नाही बरं का भेटत, कारण इकडं ज्वाऱ्याच नसते त्या लई करून। तर सध्या हो का हे आपलं ऊस आणि मका या दोन्हीचं मिश्रण करून कुट्टी असते। आणि बरेच शेतकरी बंधू असे करतात बरं का, म्हणजे 4-5 गायी असते त्या, पण बरेच म्हणजे जवळजवळ ना 30% लोक ना वैरणीची म्हणजे कुट्टी करत नाहीत, डायरेक्ट तुकडं करून तोडून जनावरांना टाकतात। तर तसं करू नये, म्हणजे कसं असतं की आपलीच नुकसान होते, आपल्या जित्राबांना जितका चारा हे असेल का नाही, तर नेहमी जनावरांना चारा ना कुट्टी करूनच टाकावा। काय होतं आपली नुकसान म्हणजे की आता ती चिपाडं ही पडते ती बरं का, चिपाडं पडली की नासतूस कशाची होती, तर तोडून टाकलेली चिपाडं किंवा तोडून टाकलेला ऊस जनावरं एवढी खात नाहीत, लय चिपाडं म्हणजे पालं खात्यात आणि चिपाडं टाकून द्यावं लागतात। तर बघा आता सगळं इकडं यांचा गोटा पण धुतलाय, पण आता आणखी एकदा धुवायच्या त्या सगळ्या गायी। आणि आता पावसाने पण उघडीप दिली बरं का, तर आता तिकडं 4-5 दिवस झालं बाहेर त्यांना तेव्हा त्या जे आपल्या तिकडं 2 गाय आहेत का नाही तिकडं हे करायचं चाललंय, जागा करायची बांधायला। पण हे काय पावसामुळं रानातल्या कामांमुळं काल तुम्ही पाहिलंच आपला फ्लॉवर ही लावून झालाय, तर एवढी कामं चालली होती ना त्याच्यामुळं मग काय जागा करणंच झालं नाही। तर आता बघा आज घ्यावं मग ते करून तेवढा जागा। आणि तसंच जनावरांना आपल्या खुराक, आता तुम्ही म्हणता खुराकामध्ये म्हणजे ज्याची त्याची पद्धत आहे, बरेच जण काय खुराकामध्ये जनावरांना टाकत असतात बरं का, पण आमच्याकडं तसं नाही। आमच्याकडं चारा म्हणजे हे खुराकामध्ये म्हणजे ना फक्त गुळीपीठ आम्ही टाकतो आणि आपल्याला दिवसाला 1 पोतं एवढ्या जनावरांना लागतं बघा, रोजचं 1 पोतं लागतं। तर काहीतरी 1800 रुपयाला पोतं बसतंय बघा, सध्या 1700-1800 रुपयाला पोतं बसतं ह्याचं गुळीपिंडीचं।
तर रोजचं एक पोतं ह्यांना म्हणजे खुराकामध्ये गुळीपेंड असते. आणि गाय पण बघा आपल्या कशात म्हणजे आहेत कशा म्हणजे खराब की अशा मरकुटलेल्या आहे. कारण खुराक आपल्याकडे भरपूर असतो त्यांना, फक्त गुळीपेंड्याचा. आणि बाकी मग आपण दुसरं काय टाकत नाही बरं का. मिनरल मिक्सचर नाही किंवा भुसा नाही, परत भरडा नाही मकाचा, असलं काय नसतं, फक्त गुळीपेंड असते. तर त्याने काय होतं माहिती आहे का, गुळीपेंड सुक्या गुळीपेंडीने ना खरंच जनावरांना ना पचनक्रिया चांगली होती, पाणी भरपूर पिते त्या. आणि जर आपण असं भुसाही कालवून ठेवलं का नाही, तर तुम्हाला दाखवते आता समोरच्या कॅमेऱ्याने. तर भुसाही करून ठेवलं का नाही आपण टाकलं ना, तर जित्राबाचं काय होतं माहिती आहे का, तर त्यांचं म्हणजे आता ती कालवून ठेवलं का नाही आपण, तर कालवून ठेवल्यावर हे करते ते गप्पा गप्पा खाण्याच्या नादात का नाही त्यांना हे बसतं, हुंडरा बसतो. आणि हुंडरा बसल्यामुळं मग जित्राबांचं काय होतं की रवत फिरत नाही तर त्यांचं. हे बघा हिकडच्या बी काय तर कुंडी फोडली गायनं, काय कशी फुटली आहे. तर काय करते त्या बसते त्या आणि कुंड्यानं म्हणजे हे करते त्या टक्कर खेळते, त्याच्यामुळे हो का कुंड्यामध्ये फुटल्या जाते त्या. आणि हो का आपल्या गाय बघा आहे का, तुम्हाला दिसते का एकतरी ह्याच्यात काही खराब किंवा त्यांना खुराक कमी किंवा नुसतं आपण गुळीपेंड्याचं देतोय त्याच्यामुळं काय हे आहे. आणि धुयचं कारण तुम्हाला सांगू का कशामुळं धुवायचं ते, आठवड्यातनं 2 वेळा आमच्याकडे आम्ही गाय धुतो बरं का. तर कशामुळं धुवायचे ते, जेव्हा काही आता त्यांच्या अंगावरून अशी मरकाट केस आहे ती तुम्हाला दाखवते. ही अशी बघा अशी जी मरकाट केस आहेत ना, तर ती काय होते ती निघून जाते ती. आणि जनावराच्या अंगावर चमक राहते जर आपण आठवड्यातनं 2दा धुले तर. तर त्यासाठी बघा आम्ही आठवड्यातनं 2 वेळा ती पण शॅम्पूने धुत असतो. तर आज धुवायचे तेच त्यांना, तर म्हणलं आधी व्हिडिओ बनवा आणि नंतर धुयाला सुरुवात करावा. तर कसं असतं, आणि अशी पण एक कमेंट होती बरं का, आता एवढी जनावर आहे ते तुमची, मग ह्यांना मुक्त गोटा करा. तर मुक्त गोटा करायचं काही नाही बरं का, पण विषय असा होतो की तुम्ही तर बघताच उन्हाळ्यात भारी वाटतं मुक्त गोट्याचं, पण पावसाळ्यात ना लय राडा होतो त्याच्यात. आणि राडा होऊन पण ना विषय असा आहे की ज्यावेळेस आता विचार करा ना, आपण जर एखादा गोटा जर आपण आता मुक्त गोटा करायचं म्हणलं ना, तर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये लागतात गोट्याला. आणि एवढं सगळं करायचं म्हणलं ना 4-5 लाख रुपये घालवायचं, आणि नंतर आपण 4-2 वर्षे व्यवसाय करायचो. आणि परत जर भविष्यात आपल्याला कधी वाटलं बाबा नकोच, लय असं हाल होतात किंवा लय ताण पडतोय कामाचा, तर त्यावेळेस जर आपण जर ती हे करायचं म्हटलं, जर आपल्याला बाबा हा व्यवसायच बंद करायचा आहे, तर ती 4-5 लाख रुपये आपलं मोकार डब्यात जातात. त्याच्यामुळं बघा हे इथून आम्ही मुक्त गोटा काही करत नाही. कसं आहे, आपल्याला जोपर्यंत होतंय ना तोपर्यंत आपण अशा पद्धतीनंच करायचं. कारण कसं असतं, लय भांडवल गुंतवण्यात काय उपयोग नसतो. आणि बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे बरं का, बऱ्याच आपल्या आता मी बऱ्याच गोट्यावर पाहिले, आपल्या शेतकरी बंधूंच्या बऱ्याचशा गोट्यावर पण फिरली बरं का, त्याचा व्हिडिओ पण टाकल्यात आहे मी, खाली जाऊन बघा तुम्ही. तर मुक्त गोटं ज्यांनी बनवलेलं होतं ना, आज अक्षरशः त्यांच्या गोट्यावर एकही गाय बघाय नाही. आणि 4-4, 5-5 लाख रुपये घालवून गोटं बनवलेलं आहे. आणि आपला हा गोटा तर बघा बरेच वर्ष झालं बनवलेला, तर साधारणतः ह्याला ना 40,000 ते 50,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि त्याच्यात आपण आता जवळजवळ 10-11 वर्ष झाले आपली एवढ्या गोट्यात जनावरं असते ती. फक्त पावसाळ्याचं काय होतं की पावसाळ्यात सगळी जनावरं ह्याच्यात मग दाटीवाटीनं बांधावं लागतात. आणि उन्हाळ्याचं हिवाळ्यात म्हणजे असं इकडं पटांगणात असते तीच उन्हाळ्यात ह्याच्यात झाडाखाली काय विषयच नसतो. पण पावसाळ्यात थोडीशी मग आता कसं आहे, थोडंसं काय म्हणतात का नाही, थोडं हलपण काढावं लागतात. तर पावसाळ्यात फक्त बघा थोडीशी आपली आपदा होते, त्यावेळेस 2-4 दिवस जर पाऊस लागून राहिला ना, तर त्याच वेळेस तेवढं. आणि कसं असतं की आपण जितकं आता तुम्ही म्हणसान की आता भुश्याचं पोतं घ्यायचं म्हणलं ना, तरी साधारणतः 1,000-1,100 रुपयाला पोतं असेल भुश्याचं. कारण आम्ही वापरत नाही त्याच्यामुळं मला काय फिक्स रेट सांगता येणार नाही. आणि
खपरी पेंट किंवा सरकी हे आपण जर आपण आणायचं म्हणलं ना तर खपरी पेंडीचं पोतं सध्या 2,500 रुपये किंमत आहे त्याची एक पोत्याची. आणि सरकी बी मला वाटतंय काहीतरी 2,000च्या पुढंच असेल. तर असं लय खर्च होण्यापेक्षा का नाही तर आपण साधारणतः सिंपलमध्ये त्यांना खुराक चारला ना तर काहीच अडचण येत नाही आणि आपल्याला धंदा पण आपला चांगला चालतो आणि आपल्याला बी त्याच्यात बऱ्यापैकी परवडतं. तर आमचं म्हणजे कसं आहे बघा लाईव्ह म्हणजे मी जे सांगत असते ना जे आपण करतोय तेच तुमच्याबरोबर मी शेअर करत असते. तर आमच्या जनावरांना ह्याच्या पलीकडं काहीच खायला नसतं आणि खुराक म्हणजे वैरणीत बे तुम्हाला आता सांगितलं की आमच्याकडं सुक्का चारा म्हणून नाहीच. फक्त वाला ऊसाची कुट्टी, गिनी गवताची कुट्टी आणि मकाची कुट्टी हे तिन्हीचं मिश्रण असतं. लईच खाण्याची म्हणजे चाऱ्याची कमतरता झाली ना तर त्यात आम्ही गिनी गवत मिक्स करतो. नाही तर गिनी गवतसुद्धा जास्त करून नसतं आपल्याकडं. ऊस आणि मकवान आणि ज्यावेळेस मकवान बी भरपूर असं ना त्यावेळेस मग ऊस पण बंद करतो. डायरेक्ट मकवानाची कुट्टी असते. आणि जित्राबांना चारा बी का नाही जितका म्हणजे आता काय शेतकरी बंधू काय करतात दिवसात 4-5 वेळा तरी चारा जनावरांना टाकतात. तर एवढा चारा टाकून पण उपयोग नसतो. काय झालं हा तर एवढा चारा टाकून पण उपयोग नसतो बरं का. सगळं बघूनच करावं लागतं. तेव्हा गाडी आली पिंडीचं पोतं आणलंय दूध घालून गाडी आली पिंडीचं पोतं आणलं तेव्हा ह्यांचा कालवा कसा चाललाय कारण त्यांना पण माहिती गाडी आली की पोतं असतं गाडीत. तर त्यांनी म्हणजे सकाळी टाकली त्यांना आणि आता पोतं बघूनच का वरडायला लागलं. तर रोजचं कंटिन्यू एक पोतं असतं. आज सकाळी आणलं का नाही उद्या सकाळी आणायचंच. आज सकाळचं संध्याकाळचं आणि उद्या सकाळ तर संपतंच पोतं. तर असं असतं बघा. कारण कसं आहे की खुराक जितकं म्हणजे दुसरं काय चारण्यापेक्षा ना तर आपल्याला म्हणजे आम्हाला तर परवडतं बरं का नुसतं गोळीपेंड चारणं. आणि असं म्हणसान की नुसत्या गोळीपेंडीनं दूध निघतं का तर जितकं म्हणजे कसं आहे बघा तुम्ही काहीही चारा जे गाय आपल्या 20 लिटर दूध देते ना तर तिला किती पण खुराक चारा ते तेवढंच देणार दूध. लयत लय एखाद्या लिटरचं इकडं तिकडं होतं असेल. पण आपल्या गायांचं कसं आता सगळ्या जे गाय आहेत का नाही तर मला कमेंटमध्ये सांगा नक्की तुम्हाला प्रत्येक गायचं ना दूध तुम्हाला लाईव्हमध्ये म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवून दाखवेन की आपली गाया किती गाय दूध देते ती. तर आता हे वेळेला गाया पण का नाही तर चांगल्या बऱ्यापैकी आपलं दूध द्यायला लागले ते 17-18 पर्यंत गेले ते. तर कसा कालवा चाललाय काय होतंय बस की आता बस. त्यांना पोतं कशाला दाखवलं र पोतं बघितलं की कालवाच उठवलाय त्यांनाच माहिती झालंय गाडी आली की त्यात पोतं असतं म्हणून. तर बघा लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलं का नाही तर जनावरांना पण माहिती पडलंय आता की गाडी दूध घालून आली की त्याच्यात गायात पोतं असतंच पेंडीचं म्हणून. तर तुम्हाला म्हणजे समोरच दाखवलं का नाही तेव्हा कसं असतंय. आणि कसा वाटला व्हिडिओ ती नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि तसंच आपल्या चॅनलवरती नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खरंच काय झालं आहे माहिती आहे का अलीकडं आपल्याला लाईक पण लय कमी यायला लागल्यात. खरंच लाईक करत जावा सगळीजणी. काय करायचं तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय सर्वांना.